पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। संजू माझा मुलगा आहे। शिल्पी सोड संजू माझा मुलगा आहे। सोड त्याला। संजू 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 अश्विनी, तिला मदत करायची काही गरज नाहीये। बस झालं आता। दार उघडा, दार उघडा। वहिनी दार उघड। दादा प्लीज दार उघडा। आई आई बाबा दार उघडा प्लीज, माझा मुलगा घेऊन गेलाय तो। माझ्या मुलावर माझा पण तेवढाच हक्क आहे ना। दार उघडा प्लीज दादा। वहिनी दार उघड प्लीज, प्लीज दार उघडा। अश्विनी, आपल्या संसाराची घडी खूप प्रयत्नानंतर आणि खूप वर्षानंतर व्यवस्थित बसली आहे। आता त्याला विस्कटू नकोस। आणि या मुलीसाठी तर अजिबात नाही। जे होतंय, जसं होतंय तसं होते। माझी शपथ आहे तुला। ठीक आहे, ठीक आहे, नका उघडू। हे सगळं तुझ्यामुळे झालंय बहिणी, सगळं तुझ्यामुळे झालंय। आज जिंकलीयस पण उद्या तितक्याच वाईट पद्धतीने हरणार आहेस, हे पण लक्षात ठेव। माझे आई वडील, माझा भाऊ, माझा नवरा, माझा मुलगा सगळं हिरावून घेतलंस ना माझ्यापासून। माझं घर हिरावून घेतलंस ना। आता तुझ्याकडून मी काय काय हिरावून घेते ते बघ तू। काय होऊन बसलंय रे? आता कुठे इतक्या दिवसांनी अश्विनीच्या आयुष्यात सुख येते असं वाटत होत। हे शिल्पीचं प्रकरण मध्येच आहे। सगळ्यांसाठी एवढं सगळं करते आणि मग तिच्याच बाबतीत का घडतं असं? बबन, संजूचा विचार करतो। संजूचा? विद्युत शिल्पीला डिवोर्स देणारे हे विद्युतने मला आधीच सांगितलं होतं। या मोठ्यांच्या भांडणामध्ये ना त्या लहान लहान मुलांचा काय दोष आहे? या सगळ्यामध्ये त्या संजूची फरफट होणार आहे। शिल्पी संजूची आई आहे, यात कोण काय करू शकतो ना? संजू झोपला का? रडून रडून दमला आणि झोपला एकदाचा। काय समजवायचं त्या बिचाऱ्या लेकराला? विद्युत, तुम्ही जे काही वागलायस ना, मला अजिबात पटलेलं नाहीये। काय नाही ग, या आजकालच्या पोरांना लग्न संस्था म्हणजे खेळखंडोबा वाटायला लागलाय। मनात आलं की एकत्र राहायचं, मनात आलं की वेगळं व्हायचं। हे असं असतं का कधी? अप्पा, अजूनही तुम्हाला शिल्पीच बरोबर आहे असं वाटतं का? मुळात लग्नाच्या नात्यामध्ये ना कोण चूक कोण बरोबर असं नसतंच रे विद्युत। तू चुकलास काय किंवा ती चुकली काय, तुम्ही दोघं वेगळे झालात याचा अर्थ दोघेही हारलात। अहो, पण गेल्या वेळेला ती स्वतःहून माहेरी निघून गेली होती ना। पण आता आली आहे ना परत, आणि तरी तू डिवोर्स मागतोयस? काही नाही हो, हाच सगळे वेडेवाकडे विचार करत असतो। आणि शिल्पी आणि विक्रमच्या बद्दल पण तू जे काही बोलतोयस ना, मला अजिबात पटत नाहीये ते। माई, म्हणजे मी हे सगळं हवेत बोलतोय असं तुला वाटतंय का? बरं, मला मग सांग, ती आता आपल्या इथे नाहीये, श्रेयसने पण तिला घरात घेतलं नाही, मग ती आता आहे कुठे? हे तुला माहित असायला हवं। तू नवरा आहेस तिचा। आणि ती दोन्ही घरांमध्ये नाही याचा अर्थ ती विक्रमकडे गेली असा निष्कर्ष काढून तू मोकळा झालास?
अरे शिल्पी अत्यंत चांगल्या संस्कारात वाढलेली मुलगी आहे. कुठे आसरा नाही मिळत आहे म्हटल्यावर एखाद्या मैत्रिणीकडे आसरा शोधत भटकत असेल बिचारी. आपा एक मिनिट, शिल्पी इतकी साधी नाही आहे. आहेच, ती साधी सरळ मुलगी आहेच, निदान आत्तापर्यंत तरी. पण आता तू जे काही तिच्याशी वागतोयस ना, त्यामुळे वेडं वाकडं पाऊल उचलायला तू भाग पाडतोयस विद्युत तिला. म्हणजे आता जे काही वाईट होईल त्यासाठी मीच जबाबदार आहे असं वाटतंय का तुम्हाला? हे बघ विद्युत, आम्ही फक्त एक शक्यता बोलून दाखवली आणि वाईट होऊनच कशाला द्यायचं आपण. शिल्पी तुझी बायको आहे म्हणजे ती तुझी जबाबदारी आहे. एवढ्या रात्री ती कुठे आहे हे तुला माहित असायला हवं. खरं तर आत्ता ती इथे आपल्या घरी असायला हवी. मला काही माहित नाही. विद्युत, तू शिल्पीला फोन कर, तिच्याशी बोल, तिला विचार. आणि फोन नाही लागला ना तर काय वाटेल ते कर, पण शिल्पीला शोधून आण. शिल्पी, गप गुमानं या घरातनं बाहेर जा. तर नाईलाजाने तुझा हात पकडून तुला या घराच्या बाहेर काढीन मी. शिल्पी, संजूचा आणि तुझा काहीही संबंध नाही आहे. तुझे डिवोर्स पेपर तुझ्यापर्यंत पोहोचतील त्याच्यावर सही कर. अय्यप्पांशी जे काय बोलायचंय ना ते मी बोलेन, पण आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला आणि तुझा आणि संजूचा देखील. संजू चल. नाही नाही, संजू माझ्याकडे राहणार आहे. शिल्पी, संजूला सोड. नाही, संजू माझ्याकडे राहणार आहे. शिल्पी, संजूला सोड. संजू शांत हो. चुकली असेल माझी लेक, पण त्याच्यासाठी एवढी मोठी शिक्षा. भाऊ घरात घ्यायला तयार नाही, तिकडे नवरा घरात घ्यायला तयार नाही. सगळं माझ्या डोळ्यासमोर घडत होतं आणि मी काहीच करू शकत नव्हते. कुठे गेली असेल एवढ्या रात्री ती? शांत हो. शिल्पी फोन उचलत नाही. काय करू मी आता? विद्युतला फोन करून बघते. याच्या फोनला रेंजच नाही. निदान शिल्पी कुठे आहे हे तरी कळलं पाहिजे. विक्रमला फोन करून बघते. विक्रमला का फोन करतेस? शिल्पी कुठे आहे कळावं म्हणून. म्हणून तू त्या नीच माणसाला फोन करणार होता? आता शिल्पी कुठे आहे हे कळणं महत्वाचं. आणि तुम्हाला जर ही गोष्ट मान्य नसेल तर मी एकटी जाईन. आणि शिल्पी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी या घरात परत येणार नाही.
अश्विनी थांब, तिला शोधायला जायची काही गरज नाही. तिने जे काय केलंय त्यानंतर ती काय करते तिच्या आयुष्यात आपल्याला काय घेणं देणं सांग मला. म्हणणं किती सोपं आहे ना हो. तुमची सख्खी बहीण आहे ती. तुम्ही आईंचा चेहरा बघितला ना, काय अवस्था झाली आहे त्यांची. त्यासाठी मी आणि तू जबाबदार आहोत, ती शिल्पी जबाबदार आहे. आणि तिने जी चूक केली आहे तिची शिक्षा तिला मिळायलाच हवी. आता कुणाची चूक आहे आणि त्याला काय शिक्षा व्हायला हवी हे डिस्कस करण्याची वेळ आहे का, मला सांगा ना तुम्ही. तुम्हाला वाटतंय ना शिल्पी ह्या घरात नको, नका आणू तिला. तुम्हाला नाही ना तिचा चेहरा बघायचा का, नका बघू चेहरा. पण निदान आपल्याला दोघांना हे कळायला हवं की ती सुखरूप आहे किंवा नाही. ग्रेट इज ग्रेट. ती कशी वागली आहे तुझ्या बरोबर तरी तुला तिचा पुळका येतच असतो, कळस आहे. नाही हो, पुळका वगैरे नाही. ही माझ्या बाबतीतली गोष्ट असली असती ना तर मला काहीच वाटलं नव्हतं. पण आईंची अवस्था बघितली त्यांचा चेहरा तुम्ही. आणि आईला मी असं नाही बघू शकत. तुम्ही माझ्याबरोबर येताय की नाही? म्हणजे तू नाही ऐकत? नाईलाज आहे माझा. हो, नाईलाज तुझा नाहीये, माझा आहे. तुला एकटीला मी बाहेर जाऊन देणार नाही, म्हणजे मला यायलाच लागणार. चला चप्पल. चला लवकर. चावी नको घेऊ, काय चालत फिरायचं. चल. शिल्पी कुठे आहेस तू? घरी जाणार होतीस ना? शिल्पी का रडतीयेस? विक्रम, शिल्पी तू एकटीच आहेस का? माझ्याकडून सगळं गेलं रे. माझं घर गेलं, माझे घरचे गेले. माझ्याकडे घर पण नाही. आता मी रस्त्यावर आलीये विक्रम, मी रस्त्यावर आलीये. शिल्पी असं नको बोलूस. शिल्पी मी आहे ना तुझ्या बरोबर. मी कायम राहीन तुझ्या बरोबर शिल्पी, कायम. I lost everything, विक्रम. I lost everything. शिल्पी आता तू फक्त कुठे आहेस सांग मला. मी तुला घ्यायला येतोय. कुठे आहेस सांग. हा बोल. हा विद्युत. हा कुठेस रे? अरे शिल्पीला शोधतोय. वा, तू शिल्पीला शोधतोयस? मी तेच करायला निघालोय. तुझी बहीण आहे ना, मागेच पडली. चला चला शोधायला जाऊया, शोधायला जाऊया. म्हणजे हिने आपल्याला त्रास द्यायचा आणि आपण रात्रभर भटकायचं हिला शोधत. तू एक काम कर, तू घरी जा, आम्ही शोधतोय. आणि घरी आली तर फोन कर मला, नाही तर आम्ही रात्रभर भटकत बसू. अरे श्रेयस, मी घरी जाऊन काय करू? त्या शिल्पीचा पत्ता लागल्याशिवाय घरी गेलो ना तर माई अप्पा मला घरात घेणार नाहीये. अरे एक काम कर, तुम्ही तुमच्या परीने शोधा, मी माझ्या परीने शोधतो. तुला काय कळलं तर मला सांग. ठीक आहे, चल. काय म्हणाला विद्युत? अहो तुझ्या आई बाबा पण तुझ्यासारखेच. विद्युतला सांगितलं घरी येऊ नको शिल्पी मिळाल्याशिवाय. याला काय अर्थ आहे? मग काय चुकलंय त्यांचं? अरे बरोबरच बोलतायत ना ते. तुम्ही दोघं पण. अहो ती कुठे आहे हे आपल्याला कळायला नको का? झालं लेक्चर देऊन झालं, बस आता. शिल्पी, शिल्पी उठ. शिल्पी ही काय अवस्था करून घेतली आहेस तू स्वतःची? उठ 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 शिल्पी उठ. शिल्पी मी असताना तुझी अवस्था झालीच कशी? तू चल घरी, चल चल घरी. कुठल्या घरी? कुठल्या घरी? शिल्पी आपल्या घरी. ज्या घरी मला तुला नेहमीच घेऊन जायचं होतं त्या घरी. चल तू, चल चल तू घरी चल. चल.
झालं बघितलंस? आणि या मुलीसाठी माझ्याशी भांडत होतीस तू. हॅलो, हा विद्युत. आपण शिल्पीकडे दुसरा पर्यायच ठेवला नाही, त्याला ती तरी काय करणार. सावकाश सावकाश सावकाश. चल, काय झालं? शिल्पी थांब. कुठे चालली आहेस तू? इतक्या रात्री कुठे जाणार आहेस तू? कुठेही जाईन मी, पण तुझ्या सोबत नाही राहू शकत मी. शिल्पी, माझ्या घरी गेस्ट बेडरूम आहे, तू तिथे झोपू शकते. दॅट्स नॉट अ बिग डील. नाही मी असं तुझ्या सोबत येऊ शकत. मग अशी मी गोंधळले होते म्हणून अशी आलेत ओघाओघामध्ये, पण पण असं तुझ्या सोबत नाही येऊ शकत मी. वर सॉरी, मी आधीच सांगायला हवं होतं. शिल्पी अगं, ऐक ना विक्रम, अजून एक शेवटची रिक्वेस्ट आहे. मला माझ्या मैत्रिणीकडे सोडशील प्लीज? या अवस्थेत मी तुला दुसऱ्यांच्याकडे सोडू? आणि का? कारण अशा गोष्टी लोकांच्या नजरेत येतात म्हणून. प्लीज मला जाऊ देत, माझी पर्स दे तू. थांब शिल्पी. कोण लोक? तो तुझा नवरा ज्याने तुला डिवोर्स पेपर्स पाठवलेत? का ते शेजारी पाजारी? का समाज? जो समाज मगाशी तू रडत बसलीस तेव्हा आला का मदतीला? लोक किंवा माझा नवरा यांची जरी मी नाही काळजी केली तरी माझ्या संजूचं काय? त्याची आई आहे मी. त्याच्यासाठी तरी का होईना मला जावं लागेल त्याच्याकडे. आय हॅव टू बी विथ हिम. शिल्पी, आणि त्यात संजूची जबाबदारी घ्यायला आहे ना मी तयार. शिल्पी, माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. आणि तुला दिसतंय का, नियतीलाच हवंय आपण एकत्र यायला. आणि आता तुला माझ्यापासून कोणीच लांब नाही ठेवू शकत, आणि मी कोणाला लांब ठेवू देणार पण नाही. तुझी कृपा आमच्यावर अखंड राहू देत आणि सगळं पूर्वीसारखं छान होऊ देत. काय करताय? आई येतील ना. मॉर्निंग वॉकला गेले अहो सोडा. आणि मी खूप छान मूड मध्ये आज. मला अजिबात थांबवू नकोस, कळलं? आज मी खूप आनंदात आहे. आणि तुला माहितीये, आजचा दिवस एकदम वेगळाच वाटतोय. काय झालं? माझी बायको खुश दिसत नाहीये. नाही, असं काही नाही. दिसतंय मला अश्विनी. काय झालं सांग? मी काय म्हणते, आपण शिल्पीला फोन करूया का हो? तू अजून तिथेच आहेस? शिल्पीला विक्रम बरोबर काल रात्री तू जाताना बघितलंस तरी तिचा राग येत नाहीये तुला? तुझ्या आनंदावर का विरजण घालतेस तू तिच्यामुळे? काय घेणं देणं आपलं आणि तिचं नातं संपलंय अश्विनी. अहो असं का म्हणताय? आणि सगळी नाती अशी एकदम तोडता येतात का? अश्विनी, हा कुठे आहेस? अगं बघ, पेपर मध्ये फोटो आलाय तुझा. हो आले. पेपर मध्ये बघ ना. आई किती गोड दिसतेस ग. तर मी सावंत काकूंना दाखवून आले. अश्विनी, तुला माहिती आहे, मॉर्निंग वॉकला गेलो ना तर सगळे तुझी स्तुती करत होते.
अगं आम्हाला थांबवून थांबून अभिनंदन करत होते. मला तर वाटलं की वा स्पर्धा आम्ही जिंकलोय की काय. मुख्य म्हणजे तुझ्या सासूला धरून ठेवला आतापर्यंत त्यांनी. बाबा तुम्ही फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी चहा आणते. हा बसा तुम्ही, चहा आणते. ऐक जरा माझं, बघितलंस सगळे किती आनंदात आहेत आणि ते तुझ्यासाठी आनंदात आहेत. आणि तू हा असा चेहरा करून बसलीस. जरा चेहरा हसरा ठेव हा, म्हणजे तुझं सक्सेस आपल्या मुलींना आपल्या घरच्यांना सगळ्यांना एन्जॉय करता येईल.